दंडवत हो. स्मृतीस्थळ निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये 13 क्रमांकापासूनच्या स्मृती आपण श्रवण करणार आहोत. तथा संबंधी संबंधू प्रदानी माझा केशव शुक योगींद्र म्हणणे. केशवदास यांचा परमार्गामध्ये प्रवेश अनुसरण हा झालेला आहे आणि पापदंड रामपुरीचे एका मताने त्या गावाचे असलेले विद्वांस व्याख्याते असे केशवदास यांनी भट्टोबासांकडे अनुसरण घेतलेलं आहे आणि त्यांची एकंदरीत जिज्ञासा चर्चा धर्मवार्ता बघून भट्टोबासांना ते विशेष आवडत होते आणि भट्टोबासांच्या सन्निधानी ते राहिले आणि नेहमीच काही ना काही अडथळे हे अनुसरणाशी संबंधित असतात, नसतात अशातला भाग नाही आणि ते अडथळे आपल्याकडे येत असतात. तर त्यावेळेला आपल्याला त्या अडथळ्यांना, त्या अनधिकारा कशा प्रकारे दूर सारायचं आहे हे या स्मृतीतनं आपल्याला दिसून येतं. तथा संबंधी संबंधू प्रदानी म्हणजे संबंधी हे जे आहेत, जसं सांगितलेलं आहे की संबंधी म्हणजे आपले जे नातलग आहेत, मग ते रक्ताचे नातलग आहेत आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर अजून ओळखी पाळखीचे हे पण आपले आता संबंधीच झाले. कधी कधी ते असं असतं की रक्ताच्या नात्यापेक्षा ओळखी पाळखीचे लोक जास्त संपर्कामध्ये असतात आणि मग त्यांनी सांगितलं ते आपण ऐकतो किंवा करतो वगैरे, म्हणजे आपण त्यांच्याही ज्यांच्या संबंधियामध्ये आहोत, म्हणजे ज्यांच्या संबंधामध्ये आहोत, संपर्कामध्ये आहोत, तेही आपले संबंधीच होऊन जातात काही दिवसात. आणि इथे हे जे काही रक्ताचे नातलग आहेत सगळे, त्यांनी केशवदासांना काय केलेले ते घेऊन गेले. संबंधी संबंधू प्रदान म्हणजे संबंधियांनी त्यांना जेव्हा पुन्हा संपर्कात येऊन त्यांच्याकडे त्यांनी घरी घेऊन गेलेले आहेत आणि त्यावेळेला केशवदासांनी कशा प्रकारे त्या ठिकाणी आचरण केलं हे जेव्हा भट्टोबासांच्या कानावर पडतं तेव्हा भट्टोबास त्यांच्याविषयी म्हणतात की माझा केशव शुक योगींद्र म्हणणे. त्यांना शुक योगींद्र भट्टोबासांनी म्हटलेलं आहे. का म्हटलेलं आहे ते आपण स्मृतीमध्ये बघूया. मग एकुदी केशवदासांची संबंधी ऐकूनी न्याव्या आली आणि एक दिवशी केशवदास केशराजदास यांचे जे काही नातलग आहेत त्यांना माहिती पडलं की हे अमक्या अमक्या आश्रमामध्ये आहेत, कोणीतरी सांगितलं असेल संन्यास घेतला वगैरे, आणि ते ऐकून ते सगळेजण त्यांना घेऊन जाण्यासाठी म्हणून भट्टोबासांच्या इथे आलेले आहेत. भाऊ गोपाळ देव आणि सासुरे ऐसे प्रतिकूलत्वे नेव आली. आणि त्यांचे जे भाऊ आहेत त्यांचं नाव आहे गोपाळ देव. केशवदासांच्या भावाचं नाव आहे गोपाळ देव आणि त्यांचे सासुरे म्हणजे मुख्य 2 व्यक्ती आहेत, भाऊ आणि सासरे. आणि अजूनही काही लोक जे आहेत ते तिथे आलेले असणार आहेत. ऐसे प्रतिकूलत्वे नेव आली, नेव आलेली आहेत, परंतु कसे प्रतिकूलत्वे म्हणजे मार्गावर ते भकतही आहेत. मार्गाला म्हणा, भट्टोबासांवर म्हणा, ते काहीतरी अपशब्दही बोलत आहेत. प्रतिकूल भाव त्यांचा त्यांच्याविषयी आहे आणि वाचिके तेही सुरू असेल आणि नेण्यासाठी पण आलेले आहेत. असं नाही की आम्ही घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे चला, असं नाही. तिथे त्यांच्याविषयी तो प्रतिकूल भाव मनामध्ये रुजलेला आहे. आता हे कधी कधी हे स्वाभाविक असतं बरं का, की आता आपल्याला वाटतं ह्यांचा दोष, परंतु आपलेच कोणी असे नातलग असे जाऊन दीक्षा घेतली असतील आपणही नाव ठेवतो, असं विचारल्याशिवाय दीक्षा देतात का वगैरे वगैरे, म्हणजे इत्यादी प्रकारे प्रतिकूल भाव उपदेशी व्यक्तीमध्ये पण येऊन जात असतो कधी कधी. आणि म्हणून हा जो काही पूर्वप्रसव असेल काय, तो कधी कसा उद्भवेल, कधी कसं तो तोंड काढेल काही सांगता येत नाही. एरवी किती प्रतिकूलत्व जरी कार्य असेल समोरच्याचं तरी आपण ते प्रतिकूल भाषण आपण करता कामा नये. निंदाजनक
किंवा अपशब्द आपल्या मुखातनं निघालेच नाही पाहिजे, अशा प्रकारचं. म्हणजे आमच्या स्वामींना विषाच्या सुपाऱ्या त्यांनी दिल्या, स्वामी काही बोलले का त्यांना उलटून वगैरे, काही भांडले तिथे जाऊन? स्वामी स्वतः भांडले नाही किंवा कोणाला पाठवलं की जाऊन भांडून या बरं, काहीच नाही. म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये येथीच्या साधकाने अशा प्रकारे शब्दाला नियंत्रित ठेवून, स्वभावाला नियंत्रित ठेवून आपलं अनुकूलत्व जे आहे, सात्विकता जी आहे, स्वस्थता जी आहे ती आपण टिकवून ठेवली पाहिजे. परंतु जीवाचा एक स्वभाव आहे आणि त्यानुसार कधी कधी राग आला किंवा तमतम झाली वगैरे असं काही, तर स्वाभाविक तो व्यक्ती समोरच्या व्यक्तीवर प्रतिकूल पद्धतीने, म्हणजे एका ताटात जरी जेवले असतील तरी सुद्धा जेव्हा वाद होतो त्यावेळी प्रतिकूलत्वे आपण त्याच्याशी बोलत असतो, त्याचं वाईट हो वगैरे वगैरे अशा पद्धतीने. हा जीव स्वभावाचा एक भाग आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी असतात. म्हणजे त्या ठिकाणी तो भाव, तो प्रसव, तो दोष तो जोडलेला असतो त्या जीवाविषयी म्हणा, आणि तो बरोबर त्यावेळी तोंड काढत असतो. जर का ते जोडलेलं नसेल तर ते जिभेवर येणारच नाही, ओठांवर येणारच नाही. ते जोडलेलं असेल तरच तशा पद्धतीने ते वर्तन होणार आहे. आणि म्हणून इथे प्रतिकूलत्वे नेव आले आणि केशोबासा ते नेले, केशोबासांना ते घेऊन गेलेले आहेत. भिक्षा सांडव आदरिली, आणि भिक्षा सांडव आदरिली म्हणजे त्यांना सांगितले संन्यास वेश तुम्ही काय घेतलेला आहे तो सोडून द्या तुम्ही, असं म्हणून त्यांच्याशी त्यांनी ते बोललेले आहेत. मुळातच आता ही समस्या असते भट्टोबासांसमोर की आता यांनी तर अनुसरण घेतलं आणि आता ह्यांना त्यांचे नातले घ्यायला आलेले आहेत, आता काय करायचं, यांना जायचं नाही, ते नेल्याशिवाय राहणार नाहीत. अशा वेळेला मग भट्टोबासांनी केलेले की आताचे तुम्ही असं काय करा, जा तुम्ही. म्हणजे आता तिथे भट्टोबास कुणाच्या जीवावर पाठवत आहेत त्यांना परत प्रपंचामध्ये? जी काही मार्गाभिमानिनी असेल किंवा प्रत्यक्ष परमेश्वरच घेऊया आपण, परमेश्वराच्याच भरोशावर ते पाठवत आहेत की यांचं अनुसरण जर का असेल तर ते भंगणार नाही, अनुसरण हे सोडणार नाही. यांच्याकडे ते अनुसरणाचा जर का भाग आहे, उद्धरणाचं त्यांचं निश्चित असेल तर देव यांना काही होऊ देणार नाही. आणि जर का तसं जोडच त्यांनी तशी जोडलेली असेल तर मग कुणीतरी घरामध्ये वाद झाला ते गेले मार्गात आणि दीक्षा घेऊन टाकली त्यांनी. मग 1 महिन्याने तो राग झाला शांत, मग लक्षात आलं की घाई केली बरं का दीक्षा घ्यायची. आता ते परत आले तर आले पण त्यांनी दीक्षा सोडली. म्हणजे काय झालं, हे हा भाग वेगळा आहे की त्यांच्याकडे तो अनुसरणाचा भाग नाहीच किंवा आहे तर तो भंगण्याचा प्रसव त्यांनी परत जोडलेला आहे. म्हणून या ठिकाणी आपलं अनुसरण जे आहे ते आपल्यालाच टिकवायचं आहे, आपल्यालाच आपलं अनुसरण घ्यायचं आहे. अनुसरण कोणी देऊ शकत नाही आपल्याला, दीक्षा कोणी देऊ शकत नाही बरं का, दीक्षा तुम्हीच तुम्हाला घ्यायची आहे. एक फक्त त्याचं जे काही औपचारिक विधी असतो ना, तो औपचारिकच विधी फक्त करायचा आहे. मग ते बट कापणे असेल किंवा काही वगैरे जे काय आहे ते आत्ताच्या काळामध्ये आहे, स्वामींच्या काळामध्ये हा वेगळा प्रकार असेल काहीतरी. म्हणजे तिथे मानसिके अनुसरण, मानसिके संन्यास, मानसिके दीक्षा आधी झाली पाहिजे आणि मग औपचारिक विधी आहे तो विधी मग गुरु निमित्त जे आहेत ते करत असतात. ते विचारतात अनुसरण घ्यायचं का, म्हणजे आपली मानसिक तयारी नुसती नाही आहे, तर मानसिक तयारीतनं ते अनुसरण पण आपलं सुरू झालेलं असतं आणि मग ते अनुसरण जे आहे ते दिल्या जात असतं. आणि म्हणून इथे सांगतात की केशोबासांना घेऊन गेले ते, त्यावेळी भट्टोबासांनी त्यांना पाठवलेले की तुम्ही जा. आता काय होईल की ते अधिक रागामध्ये आहेत आणि त्यावेळेला मग आता जर का तिथे बोलत राहिलो, चर्चा करत राहिलो तर चालत नाही. काही विशिष्ट वेळामध्ये समोरचा व्यक्ती जेव्हा ऐकून घेण्याच्या कक्षेत नसतो त्यावेळी आपण जास्त चर्चा करायची नसते, जास्त बोलायचं नसतं. त्यावेळी शांतता हा जो काही भाग आहे त्याचा स्वीकार करायचा. काही वेळाने सगळी शांतता झाल्यानंतर मग ते लोक विचार त्यांचा सुरू होतो. तोपर्यंत ते भांडणारा व्यक्ती कधी विचार करत नसतो आणि नंतर
काही वेळाने काही दिवसाने मात्र तो शांत झाल्यानंतर मग त्याला तो विचार जो आहे तो निर्माण होत असतो. जसं त्या या आहेत बडोचून स्वामी निघाले त्या कमळाईचा ज्या आहेत त्यांनी काही दागिने दिले नाही वगैरे वगैरे. म्हणजे ती आता आपण व्यावहारिक दृष्ट्या बघू, पती गेला तरी चालेल पण मी दागिने देणार नाही, म्हणजे काय प्रिय असणार आहे. एखाद्या स्त्रीसाठी पती हाच दागिना आहे, तो आहे तर तिथे दागिने परिधान करू शकते. पतीच नाही तर ते दागिने काय करेल ती. परंतु त्यावेळेला तिला ते कळालं नाहीये. तो त्यावेळी तो जो अहम आहे किंवा तो जो काही राग असेल काय असेल त्यामुळे ते लक्षात नाही आलं त्या टायमाला. पण नंतरचा भाग काही आपल्याला माहिती नाही. पण यदा कदाचित काही दिवसांनी वर्षांनी तिला पश्चाताप त्याचा कदाचित झालाही असेल, काही सांगता येत नाही. म्हणजे त्या दोषाच्या वातावरणात जर का आपण असू तर त्यावेळी आपल्याला ते लक्षात येत नाही. आणि म्हणून भटोबासांनी त्यांना पाठवलं, भिक्षा सांडवू आदरिली, आणि आधी तर ती दीक्षा सोडा, ते तुम्ही जो काही वेश घातलेला आहे तो बदला तो, आणि नेहमीचा वेश आहे तो धारण करा. तव ते काही केली आहे न संडितीची. आता ते केशवदास आहेत, म्हणजे साधारण व्यक्ती नाही आहे. आपल्याला फक्त स्मृतीस्थळामध्ये काही यांच्या थोड्याशा स्मृती आहेत किंवा आपल्याला ते वाचनीय आहेत, आपण त्यांना वाचतो फक्त, परंतु आपण त्यांना बघितलेलं नाहीये. ते दिसायला कसे आहेत काय वगैरे, निळभट्ट दिसायला कसे असतील कधी कल्पना करतो का आपण, किंवा भट्टवास कसे असतील वगैरे. तसं म्हणजे शरीर यष्टी पण आणि व्यक्तिमत्व पण, व्यक्तिमत्व काय असेल तशा पद्धतीने केशवदास आहेत, ह्यांचं व्यक्तिमत्व काय असेल हा पण एक भाग लक्षात घेण्यासारखा आहे. आणि ते काही केल्या न संडितीची, काही केल्या, सगळ्यांनी सगळे उपाय करून झाले की त्यांनी संन्यास वेश सोडावा म्हणून, परंतु त्यांनी मात्र संन्यास वेश जो असेल तो सोडला नाही. मग तेही असी के विद्वांस बोलाविले. म्हणजे आता हे कुठल्या शास्त्रात लिहिले बरं असं, म्हणून एक एक विद्वान व्यक्ती बोले की ह्यांना समजावून सांगा ज्ञान दृष्टीने. आणि म्हणून आता कर्मराटीचे ज्ञानी बोलवले. पण आता हे जे आहेत केशवदास, आता ते कोण झाले, कर्मराटीचे तर ज्ञानी आहेच, पण आता ते दैवराटीचे देखील ज्ञानी झालेले आहेत. म्हणजे आता दोन्ही बाजू यांच्याकडे. अर्जुन सकळ सामुग्री या सामग्रीवंत एक वांचून सगळं येत होतं अर्जुन देवांना, फक्त ब्रह्मविद्या नव्हती, तर ती सुद्धा भगवद्गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्ण महाराजांनी त्यांना ते निरूपण केलं. म्हणजे आता दोन्ही गोष्टी अर्जुन देवांकडे आलेल्या आहेत. आता ते त्यांचा निर्णय घेण्याअर्थी सक्षम झालेले आहेत, है ना. तशा पद्धतीने इथे केशवदासांकडे ब्रह्मविद्येचं ज्ञान देखील प्राप्त झालेलं आहे. आणि पूर्व कर्मराटीचं ज्ञान असल्यामुळे आणि सोबत दैवराटीचा अधिकार असल्यामुळे काय झालेलं आहे की त्यांची समज अजून चांगली झाली आणि त्याला यथार्थ ज्ञानाची जोड ब्रह्मविद्या ऐकायला त्यांना मिळालेली आहे. आणि मग चर्चा करविली, म्हणजे सगळ्यांना बोलून आता काय करायचं, तुम्ही समजावा बरं ह्याला, तुम्ही समजावा बरं ह्याला, असं होतं. कधी कधी घरातले कोणी दीक्षा घेणार असतील तर लोक आम्हाला पण बोलवतात बरं का, ह्यांना समजावं बरं, हे दीक्षेच्या मागे लागलेत, सांगा बरं ह्यांना दीक्षा घ्यायची की नाही घ्यायची. आता आमच्या समोर तर परिस्थिती अवघड आहे की नाही, काय सांगायचं आम्ही. दीक्षा नको घ्या म्हटलं तर निरूपणात आम्हीच सांगत असतो अनुसरा अनुसरा, आणि अनुसरा म्हणा तर मग आता ते घरचे वेगळे, त्यांची वेगळी अपेक्षा असते वगैरे. तर मग अशा वेळेला आपण ते तारतम्य, म्हणजे जो अनुसरण घेणार आहे त्याची पण मनस्थिती बघावी लागते, तो कसा अनुसरण घेतोय. उगाच कोणीतरी म्हटलंय म्हणून घेतोय की ज्ञान दृष्टीने घेतोय, तो त्याच्यावर पक्का आहे का, की उगाच भावनिकतेमध्ये येऊन तो घेतोय. या सगळ्या गोष्टी बघून मग काहीतरी तो जो निर्णय आहे तो अर्थात अनुसार हाच निर्णय द्यावा लागतो. आणि निरोत्तर केले, बाकीच्यांनी येऊन त्यांच्याशी चर्चा केली, पण केशवदासांनी काय केलेले, त्यांना चर्चेमध्ये निरोत्तर केलेले आहे. म्हणजे त्यांचे सिद्धांत तर त्यांना सांगितले, परंतु हे कधी कधी खूप उपयोगी पडतं. कर्मराटीच्या संदर्भातलं समजा काही ज्ञान असेल आणि कोणी अन्य लोक आले तर त्यांनाच त्यांच्याबद्दल सांगून तिथे त्यांना शांत करता येतं. मग आपले सिद्धांत सांगून मग त्यांना निरोत्तर करता येतं, कारण त्याच्या पुढे त्यांना दुसऱ्या गोष्टी माहिती नसतात. प्रत्येक जण जो तयारी करून आला असतो ना परीक्षेची,
तो फक्त तेवढ्याच परीक्षेची धड्यांची तयारी करून आलेला असतो, मागचे पुढचे धड्यांचं त्याला काही कळत नसतं. एखादा व्यक्ती काहीतरी अशा प्रकारे आला चर्चा करायला, तो तेवढ्याच विषयांची चर्चा घेऊन आलेला असतो. मागचा पुढचा विषय जर का तुम्ही बोललात, मग त्याला ते कधी कधी समजत नाही, असं होतं. आमच्याकडे आदरणीय शहाद्याचे दादा आहेत, त्यांची पोथी होती उल्हासनगरला. मग ते कोणी कोणी प्रश्न विचारायचे, मग त्यांना एकाला वाटलं मी पण प्रश्न विचारू. मग त्यांनी एक वचनाचं हे विचारलं, या वचनाचा अर्थ काय? दादा म्हणाले, याच्या मागचं वचन माहितीये का? नाही. मागचं वचन पाठ करू नये. म्हणजे त्या अर्थाने अनुषंगाने कधी कधी प्रश्न करणारे तेवढा, कारण की त्यांनी ते वाचलेलं असतं तेवढं, आणि तेवढं वाचत असताना त्यांना जे नाही लक्षात येत तेवढं त्यांना त्या संदर्भात ते प्रश्न विचारत असतात. परंतु जर का आपण क्रमाने जर का अध्ययन केलं तर खूपशे प्रश्न त्याच्यामध्ये सुटत असतात, है ना. म्हणजे या वचनाचं जे उत्तर आहे ते मागच्या वचनामध्ये असतं, किंवा मागच्या वचनाचं जे काही उत्तर आहे त्याचा अजून खुलासा तो पुढच्या वचनामध्ये असतो. म्हणजे अशा प्रकारे वचन एकमेकांना पूरक आहेत की ते दास्य मोचक. कुणाचं दास्य करायचं याचं उत्तर पंचकृष्णामध्ये आहे. मग जे सन्निधानी आहेत ते तर दास्य करतील, पण असन्निधानी आहेत त्यांनी काय करावं, त्याचं उत्तर पंचनामामध्ये आलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे केशवदासांनीच हा जो क्रम आहे प्रकरणाचा, तो वचनांचा तो लावलेला आहे, आणि याचं उत्तर त्याच्यात, त्याचं उत्तर त्याच्यात. म्हणून आम्हाला काय पाहिजे की सगळ्याच वचनांचं आकलन असलं पाहिजे. आणि मग काय होतं की त्यावेळेला आपल्याला त्यामध्ये बाकीचा विषय जो आहे तो समजायला अजून सोपा जात असतो. आणि म्हणून इथे सांगितलं की त्यांनी चर्चा केली, परंतु त्यांचे चर्चा करणारे जे आहेत त्यांच्याकडे सीमित कर्मराटीचं ज्ञान आहे, आणि कर्मराटी मधलं सुद्धा सीमित ज्ञान आहे. सगळं सगळ्यांना माहित नसतं. ते कोणी म्हटले की उपवास केला पाहिजे, त्यांना विचार का केला पाहिजे, त्यांना बाकीचं काहीच माहिती नसतं, फक्त उपवास केला पाहिजे एवढंच माहिती असतं. का केला पाहिजे? मग ते म्हणतात केला पाहिजे, बस आपल्यामध्ये करतात, बस एवढंच माहिती असतं. बाकी 2-3 वाक्याच्या मागे पुढे ते काहीच बोलू शकत नाहीत. आणि केशवदासांकडे मात्र तो अधिकार चालून आलेला आहे. दैवराटीचा जेव्हा अधिकार चालून येतो त्यावेळी मग सर्व परमेश्वराची कृपादृष्टी त्या जीवावर आहे, आणि त्यामध्ये जर का ब्रह्मविद्या जर का अवगत केली, चर्चा मंथन वगैरे जर का तुम्ही केलं तर ते आपल्यातलं ज्ञान उजळतं. आणि अशाच प्रकारचं जो काही योग आहे तो केशवदासांचा असल्यामुळे त्यांनी काय केलं, तेही ते निरोत्तर केले. जेवढ्या विद्वान लोकांना बोलवलं तेवढ्या लोकांना त्यांनी निरोत्तर केलं. म्हणजे पुढे त्या लोकांना बोलताच नाही आलं काही, की त्यांना असं म्हटले असतील की हे म्हणतायत ते एका दृष्टीने बरोबर आहे बरं का, असंही ते म्हटले असतील. निरोत्तर केले म्हणजे अशा प्रकारे. मग विद्वांसी हात झाडिले, आणि विद्वान जे लोक आले होते त्यांनी हात झटकले. म्हणजे ती जी जबाबदारी नातलगांनी दिलेली होती की ह्यांना समजावा, त्यांनी हात झटकले की आम्ही काहीच करू शकत नाही, हे आमच्या पुढचं ते बोलून राहिलेले आहेत. आता दुसरा एक उपाय आहे, तेही म्हटले हे आम्हा जिनवती ना, हे आम्ही ह्यांना जिंकूच शकत नाही. असं नाही की आम्ही परत तयारी करून येतो आणि दुसऱ्या विद्वानांना बोला, तिसऱ्या विद्वानांना बोला, नाही. त्यांनी लक्षात घेतलं की हे आम्ही यांना जिंकू शकत नाही. आता यांची ब्राह्मणी याते जिंकेल. आता यांची जी ब्राह्मणी आहे याते जिणेल, म्हणजे त्याच यांना जिंकू शकतात बरं का. म्हणजे आता आध्यात्मिक दृष्ट्या काही चर्चा मंथन करून असं काही होणार नाहीये. मग असं करा, तरी जिंकती, म्हणजे यांच्या पत्नीने जर का यांना जिंकलं किंवा हरवलं त्यांना, तरच ते हरतील किंवा तरच आपण जिंकू, असं होणार आहे. आणि मग आता ये दोघे एका घरांत कोंडावी. आता यांना काय करा, तुम्ही एका घरामध्ये त्याला कोंडून टाका दोघांना. मग कोंड दिली, आणि मग त्यांनी ते कोंडलं, कारण सगळ्यांकडे आता दुसरा तिसरा कुठलाच उपाय राहिला नाही. समजावून सांगितलं तरी ऐकायला तयार नाहीत, चर्चा करून बघितली तरी सुद्धा ते हरलेले नाहीत. म्हणजे या ठिकाणी जीव जो आहे इथपर्यंत केशवदास जे आहेत
तिथपर्यंत ते पोहोचलेले आहेत. आणि मग तेथ तिये बाजेवरी निजती तरी ते खाली निजती. ते जर का पलंगावर झोपल्या पत्नी तर हे खाली झोपायचे जमिनीवर. आणि तिये खाली निजतरी आपण बाजेवरी निजती. आणि त्या जर का खाली झोपायला आल्या तर हे बाजेवर जायचे. म्हणजे अजिबात संपर्क होऊ दिला नाही त्यांनी. यापरी रात्री जाय म्हणजे रात्र अशीच जायची. आणि तदनंतर दिवसा गंगेकडे जाते. दिवस उजाडला की मग गंगेकडे निघून जायचं, म्हणजे घरापासनं लांब निघून जायचं. आणि तेथ दृष्टीची राखणे घालिती. आता बाकीच्यांना वाटायचं हे गंगेकडे गेलेत म्हणजे तिकडच्या तिकडे हे निघून जातील कुठे, म्हणून त्यांच्यावर काही लोक नजर कैदेमध्ये त्यांना ठेवायचे, नजरेने त्यांच्यावर लक्ष ठेवायचे. आणि केशोबास गंगे विजन करीती. केशोबास काय करत होते? काहीच करत नव्हते. म्हणजे बाकीची म्हणजे निघून जाण्यासाठी धडपड म्हणा वगैरे असं काही करत नव्हते. ते काय करायचे? तिथे विजन करायचे. म्हणजे आपल्याला साधकाला जर का वेळ मिळाला तर काय करायचं? अन्यवार्ता की विजन. निरूपणाला आले की आपण काय केलं पाहिजे? स्मरण की अन्यवार्ता. काय केलं पाहिजे? वेळ मिळाला की. केशोबासांवर एक प्रकारचं संकट आहे, है ना? संकट आहे आणि त्याच्यामध्ये काही पण होऊ शकतं. आपण कधी कधी प्रपंचाकडे कल देऊन टाकत असतो, असंही होतं. परंतु तसं नाही. जसं ते अनुसरण देतात ना, तेव्हा ते विचारतात की हा नातलगांची सगळ्यांची तयारी आहे का? त्याच्यात कोणी नाही म्हटलं तर, किंवा यांना विचारतात किंवा हा अनुसरण घ्यायचं का? आणि त्यांनी म्हटलं नाही घ्यायचं तर, म्हणजे हा थोडासा अवघड भाग असतो. कधी जीवाचं मन बदलून जाईल सांगता येत नाही. तसं केशोबासांवर हे संकट आहे. स्वतः त्यांना असं जाणवतं की काय सांगता येतं, आपण नातलगांकडे कळलो काय झालं वगैरे तर. आणि म्हणून ते पक्केपणा मनाचा असला पाहिजे. तो पक्केपणा कशाने दृढ होईल? कशाने? आपलं जे काही मनस्थिती आहे ती बिलकुल डगमगणार नाही. तर त्यासाठी विजन करावं लागणार. आणि म्हणून गंगेकडे जर का गेलेले आहेत तर ते विजन करतात. आणि रात्री जेव्हा त्यांना ते कोंडलेलं आहे त्यावेळी ते काय करतायत? त्यावेळी परमेश्वराच्या नामाचं स्मरण चालू आहे, चिंतन सुरू आहे, देवाला आळवणं सुरू आहे. आणि सकाळच्या टप्प्यामध्ये जेव्हा विजनानं तिथे बसलेले आहेत त्यावेळेला भटोबासांकडनं जे श्रवण केलेलं आहे, चतुर्युग स्मरण वगैरे काही असेल इत्यादी ईश्वरोक्त विधी जे आहेत ते केशोबास त्या ठिकाणी करत आहेत. आणि तेथ रत्नमाळा स्तोत्रे करीती. आणि भट्टोबासांकडनं जे काही स्वामींच्या लीळा ऐकलेल्या आहेत त्या लीळा त्यांनी संस्कृतबद्ध काव्यामध्ये, संस्कृतबद्ध त्यांनी केले, संस्कृतमध्ये जे काव्य त्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये स्वामींच्या लीळेंचं गुंफन त्यांनी केलेली आहे. अशा प्रकारचा रत्नमाळा म्हणजे एक एक लीळा म्हणजे काय आहे? रत्न आहे. आणि त्याची ती माळा त्यांनी तयार केलेली आहे. म्हणजे प्रत्येक ओवीमध्ये असेल, श्लोकामध्ये प्रत्येक पदामध्ये एक लीळा त्याचा उल्लेख, किंवा 2 श्लोकात एक लीळा त्याचा, अशा प्रकारची त्यांनी काव्याची ती माळा तयार केलेली आहे. आणि त्या माळेमध्ये काय ओवलेलं आहे? एक एक लीळा ती आपल्यासाठी कशी आहे? रत्न असल्यासारखी. रत्न किती जपतो आपण, तशा पद्धतीने त्या ज्या लीळा आहेत त्या लीळा आपल्यासाठी रत्नवत आहेत. आणि रत्नमाळा स्तोत्रे करीती. रोजचं काही ना काही त्यांचं लिखाण सुरू आहे. आणि मग गावांतू आणि ती. आणि मग गावामध्ये त्यांना घेऊन यायचे. आणि मग अशा प्रकारे त्यांचा 7-5 दिवस झाले. असे 7-5 दिवस झाले म्हणजे आठवडा होत आलेला आहे. आठवडाभर हेच चाललेलं आहे. कुठेही केशोबास है ना, कधी कधी असं असतं की बाबा ते गोड खात नाही, थोडस काम, बरं ठीक आहे तुम्ही म्हणता तर एवढंस खातो. म्हणजे कधीतरी माणूस त्याचं व्रत जे आहे ते तोडून टाकत असतो, असं होतं बरं का कधी कधी. मग तशा पद्धतीने मी आता काही मध्यंतरी खात नाही, तुम्ही आता एवढा आग्रह करताय तर मग म्हणजे कधीतरी आपण आपलं तपश्चर्या जी आहे ती तोडून टाकत असतो. तसं केशवबासांच्या बाबतीत काय होतंय का हे सगळं निरीक्षण सुरू आहे. ह्यांच्यात बदल होतोय का? परंतु त्यांच्यात काही बदल व्हायला तयार नाही. मग ब्राह्मणी म्हटले आता यासी जाऊ द्या. आता ब्राह्मणी त्यांची पत्नी म्हणते आहे, आता
विद्वान लोकांनी काय म्हटलं, विद्वत्तेने तर आम्ही त्यांना हरवू शकत नाही, परंतु विकाराने जर का ते हारले तर बघा. परंतु आमच्या केशवदासांनी काय केलेलं आहे, विकार शून्य म्हणजे विकाराची शून्यता करून टाकलेली आहे. विकार कुठला, अधविकार. जीव विकारावेगळा केवळी होत नाही, परंतु कुठल्या तरी एका विकारामध्ये जीव असतो. एक तर अधविकारामध्ये असतो, नाही तर ऊर्ध्व विकारामध्ये असतो. यांनी अधविकाराची शून्यता केली आणि ऊर्ध्व विकाराकडे त्यांचा प्रवास सुरू असल्यामुळे त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तो दोषयुक्ती बदल झालेला नाही. गुण त्यांचा तसाच्या तसाच ते त्याच्यावर ठाम राहिलेले आहेत. आणि स्वतः ब्राह्मणी म्हणजे पत्नी म्हणते आहे की म्हणजे पत्नीला सुद्धा लक्षात घ्या की एखाद्या दोषवंत व्यक्तीच्या सोबत आपण राहिलो ना, आपल्यालाही तसाच दोष करूसा वाटतो. ते जर का अन्यवार्थ करत असतील आणि आपल्याला धर्मवार्थ करूच नाही वाटत, त्या टायमाला आपल्याला पण अन्यवार्ताच करू वाटत असते. तशा पद्धतीने या ठिकाणी आता पत्नी आहे, आता पत्नी सोबत राहिल्यानंतर तरी विकार उत्पन्न होईल, परंतु केशवदास विकाराची शून्यता एवढ्या प्रमाणात त्यांनी ती केलेली आहे की सोबत राहणाऱ्या पत्नीला सुद्धा आता विकार उत्पन्न होत नाही. ती सुद्धा त्यांच्यासोबत विकार शून्य झालेली आहे. 7-5 दिवसामध्ये तिला सुद्धा ते पती वाटत नाहीयेत. आता ते त्यांना कसे वाटतायत, ते योगीय झाले, ते संन्यासी झाले, तिला जाणवलं त्याच्यामध्ये. लक्षात घ्या, आपल्यामध्ये दोष असा असतो की आपण दुसऱ्यांना पण दोषी करतो, पण आपल्याकडे गुणाची जे काही हे आहे अस्तित्व, अशा प्रमाणात आपण ते वाढवलं पाहिजे की आपल्याकडे दोषवंत व्यक्ती जरी आला ना तरी त्याला दोष उद्भवला नाही पाहिजे. आमच्या स्वामींच्या सन्निधानी वाघ आला, शांत झाली, वाघीण आली, शांत होऊन गेलेली आहे. किंवा ते म्हैसे आहेत, स्वामींच्या संपर्कात आले, स्वामींनी पाहिलं, शांत झाले. किंवा साप आलेले आहेत, स्वामींनी त्यांचा वाद मिटवून टाकलेला आहे. म्हणजे स्वामींच्या संपर्कात आल्यानंतर हा बदल त्या जीवामध्ये होतो. तसाच परमेश्वराचे जे साधक आहेत त्यांच्याही संपर्कात आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपल्याला त्यांच्याकडचं काहीतरी चांगलं घेता आलं पाहिजे. तेथीचे काही एक गोमटे घेऊन निघा, हे वचन देवाला का सांगावं लागलं, कारण आपण कुणाच्याही संपर्कात गेलो तर त्याचे काहीतरी दोष आपण घेऊन येतो, म्हणजे येतोच. आणि दोष सगळीकडे आहेत, आपल्याला दोष घ्यायचेच नाही. आपल्याकडे दोष आपल्याकडे स्वतःकडे भरपूर आहेत. तेथीचे काही गोमटेच घेऊन निघायचं, चांगलंच घेऊन निघायचं, कारण की त्यांना त्या पद्धतीने स्वतःला तयार केलेलं आहे. आणि आपल्यालाही त्यांच्याकडे जायचं आहे तर चांगलंच घेण्यासाठी जायचं, वाईट घेऊन करायचं काय कोणाचं. आणि म्हणून अशा प्रकारे आपणही देखील आपल्याला स्वतःला असं तयार करावं, बाजूच्याने कितीही अन्यवार्ता केली तरी आपण डोळे उघडायचे नाही आणि हू सुद्धा म्हणायचं नाही. तुम्ही हू म्हटले की त्याला पुढचं वाक्य बोलायला संधी मिळाली, परत हू म्हटले की लगेच तिसरं वाक्य तो बोलणार. तुम्ही काहीच बोलू नका, शांत राहा, अजिबात डोळे उघडायचे नाही, काही नाही करायचं. आपलं स्मरण सुरू ठेवायचं. विजन तुमचं जे सुरू आहे, स्मरण करता करता काल काय स्मृती ऐकली त्याचंही विजन ठेवा. दृष्टांत ऐकायला आले तर काल काय दृष्टांत ऐकलं त्याचं विजन करा, आज कुठला दृष्टांत होईल याचं चिंतन करा. म्हणजे इत्यादी प्रकारे जर का तुम्ही स्वतःला ठाम ठेवलं तर समोरचा व्यक्ती आज तुमच्याशी अन्यवार्ता करण्याचा प्रयत्न करेल, मग उद्या नाही करणार. आणि त्याला स्वतःलाच नंतर वाटेल की यांच्याशी असं आगळ पगळ बोलता येत नाही बरं का. तोही तुमच्याशी भेटल्यानंतर तोही धर्मवार्ताच करेल. अशा प्रकारची ओळख आपण आपली तयार करायची असते. ती ओळख केशवदासांनी केलेली आहे. आणि हे जी काही पोच पावती आहे किंवा ते सर्टिफिकेट आपण त्याला म्हणूया, ते कोणी दिलेलं आहे, खुद्द पत्नीने दिलेलं आहे की तिला सुद्धा ते आता पती वाटत नाहीत. जसं आमच्या बाबुळगावकर आहेत, लुखाईसा बाबुळगावकर, त्यांनी पतीचं लग्न लावून दिलं. म्हणजे जगातली ही पहिली पत्नी आहे की तिने अनुसरण घेण्यासाठी म्हणून पतीचं दुसरं लग्न लावून दिलं आणि ती भटोबासांकडून अनुसरले आणि उत्तम प्रकारची चर्या केली. त्यांचे नातलग बघायला आले त्यांना, पण काही भेटले नाही, दिसले नाही. ते गेले नित्यविधी आटनाला. आणि मग जेव्हा निर्वाण चर्या करून ते जेव्हा आलेले आहेत
भट्टोबासांना बरं वाटलं, चांगलं वाटलं. आणि मग भट्टोबास म्हणतात असं करा की आता तुमच्या गावाकडे तुम्ही जा आटनादीक्रमे आणि तुमच्या घरच्यांना तुम्ही भेटा. त्यांना कळालं पाहिजे की ही गेली कुठे, काय केलं हिने पुढे जाऊन वगैरे, त्याचं उत्तर त्यांना मिळालं पाहिजे. आणि तेव्हा ते घरी गेल्या आणि स्वगृही पूर्वाश्रमीचे जे पती आहेत त्यांच्याकडे भिक्षा मागायला ते गेले. भिक्षा म्हटलेलं आहे आणि त्यांनी बघितलं आणि तदनंतर त्यांनी दंडवत केला त्यांना की संन्यासी आहेत कोणी. आणि नंतर त्यांनी म्हटलं की आम्हाला ओळखलं का तुम्ही. आणि मग ते आवाज लक्षात घेतला आणि मग म्हटलं हा आत्ता ओळखलं. आणि त्यांनी बघितलं की माझी जी पत्नी पूर्वाश्रमीची ती गेली तर ती उगच कुठे अशी इकडे तिकडे निघून नाही गेली, तिने खरोखर संन्यास घेतला आणि अशा प्रकारची चर्या ती करते आहे. भीक मागणं वेगळं, भिक्षा मागणं वेगळं. भीक मागणं म्हणजे एक लाचारपणा आहे आणि भिक्षा मागणं म्हणजे आचारपणा आहे. ते लगेच लक्षात येतं की माझी पत्नी काय करते, भिक्षा मागत आहे, जे खरोखर ती संन्यासिनी आहे. आणि मग पतीने परत दंडवत केला, तिच्या पायावर डोकं ठेवलं. आता त्या पतीला ती माझी पत्नी आहे असं वाटत नाही, ती संन्यासिनी आहे असं वाटतं. आणि म्हणून हा दंडवत महत्वाचा आहे. तिथे लुखाईचा बाबुळगावकरांचा आचार आपल्याला बघायला मिळतो की पतीला देखील त्यांनी विकार शून्य करून टाकलं. इकडे केशववासांकडे जर का आपण बघितलं तर त्यांचा आचार एवढा चांगल्या प्रकारे त्यांनी पार तिथपर्यंत नेलेला आहे की पत्नीला सुद्धा त्यांनी विकार शून्य एक प्रकारचं करून टाकलं. म्हणजे स्वतःच्या बाबतीत, वैयक्तिक स्वतःच्या बाबतीत त्यांनी विकार शून्य केलेला आहे. आणि मग ती म्हणते की आता यासी जाऊ द्या, तीच म्हणते की आता यांना जाऊ द्या. कारण की ते जर का संन्यासी झाले तर समस्या कोणाची निर्माण होणार आहे, पत्नीची समस्या निर्माण होते की तिचं पुढे कोण सांभाळेल तिला, काय वगैरे सगळं काय. परंतु जिची अव्यवस्था होणार आहे तीच पत्नी म्हणते की यांना जाऊ द्या. आणि पुढे हेही सांगते की आता हे योगीय झाले, हे खऱ्या अर्थाने योगीय झालेले आहेत. 7-5 दिवसामध्ये त्यांचं वर्तन, त्यांचं आचरण वगैरे जे काही तिने बघितलं तर तिला ते माझे पती आहेत हे जाऊन हे एक संन्यासी व्यक्ती आहेत असं तिला प्रतीत झालं. आणि ती म्हणते याचे माझं पाप लागत असे, यांना जो काही माझ्यामुळे त्रास होतो आहे, मग तो मी देत असेल किंवा बाकीचे नातलग देत आहेत, त्याला निमित्त कुठेतरी कोण आहे, तीच आहे, पत्नीच आहे. आणि त्याच्यामुळे मला त्याचं पाप लागतं आहे त्यांना त्रास दिल्याचा. मग अवघा केशववासा अनुज्ञा दिधली. मग परत काहीतरी बैठक झाली असेल आणि त्या पत्नीला पण विचारलं असेल की नक्की आहे ना तुझं, मग काही त्यांना पाठवून द्यायचं ना, हे परत येणार नाही वगैरे, अशी काही बोलणं चालणं सगळं ते झालं असेल. आणि तदनंतर सगळ्यांनी त्यांना अनुज्ञा दिलेली आहे, म्हणजे जायला सांगितलेलं आहे. आणि मग निघाले, केशववास भट्टोबासांकडे निघालेले आहेत. एक प्रकारचं युद्ध जिंकून आलेले आहेत, है ना. याच्यामध्ये जो विकार असेल किंवा प्रपंच असेल किंवा नातलग असतील, अजून काही काही गोष्टी असतात, तर त्या सगळ्या बाबतीमध्ये कधी कधी आपल्याला तिथे जिंकणं होईलच असं नाही. आमचे स्वामी सांगतात नरवीरात पर विषयवीर नाही. नर ते जिंकी ते वीर पुरुष आहेत, पण विषयात म्हणजे प्रपंचाला जिंकणारे जे वीर पुरुष असं बघायला मिळत नाहीत. आणि ते आम्हाला बघायला कुठे मिळतात, लीळा चरित्रामध्ये बघायला मिळतात. ते पुरुष आम्हाला स्मृतीस्थळामध्ये बघायला मिळतात. म्हणून महानुभाव पंथीय लोकांनी ते पारायणाची पुस्तकं बाजूला ठेवून लीळा चरित्र वाचावं. स्मृतीस्थळ ग्रंथ आहे. स्मृतीस्थळ म्हणजे धडधडीत आचार आहे. स्वामींनी सांगितलेले वचनांचा आचार जर का कुठे वाचायला मिळत असतील, आम्हाला वचन वाचायला मिळतात, वचनांचे अर्थ वाचायला मिळतात, त्याच्या टीका वाचायला मिळतात, पण त्याचा आचार जर का वाचायचा असेल तर स्मृतीस्थळ नावाचा ग्रंथ आहे. वृद्धाचार आहे त्याच्यामध्ये, ते वाचा. त्याच्यामुळे आमचा धर्म दृढ होईल. बाकीच्या तुम्ही किती काय दिवे लावतायत, किती फुलं वाहतात, त्याच्याने काही तुमचा धर्म दृढ होत नसतो. आमचे स्वामी सांगतात आचार्य योग्यता आणि विचारे दृढता आहे. म्हणजे तुम्हाला अध्ययन आणि अध्ययन करणारे जे काही साधक आहेत आणि अध्ययन करून आचरण करणारे साधक आहेत, त्यांना तुम्हाला वाचावं लागेल, तेव्हा तुमच्यातला धर्म जो आहे तो दृढ होणार आहे. हिराईचं जर का आम्ही बघितल्या तर आम्हाला कळतं की म्हणजे काय असतं.
अनासक्त होणं म्हणजे काय असतं ते तिथे आम्हाला कळतं. अशा पद्धतीने विकार शून्य आम्ही वाचून काढलं, विकल्प शून्य वाचलं, सवा मात्रे वाचलं. पण विकार शून्य म्हणजे नेमकं कसं काय करायचं ते इथे केशवास आम्हाला वाचावे लागतील, तेव्हा आम्हाला विकार शून्य काय आहे ते कळेल. आणि त्याच साधकांच्या माध्यमातून विकल्प शून्य पण आम्हाला त्यांच्याकडनंच कळणार की काही जरी झालं तर देवतेला शरण गेलेले नाहीत. या साधकांच्या चर्येतनं आम्हाला स्वभाव मात्र काय म्हणजे ते लक्षात येतं. आणि ह्यांच्याच कडनं आम्हाला निरालंबी होणं म्हणजे काय हे पण लक्षात येतं. आणि ह्यांच्याच कडनं आम्हाला स्मरण म्हणजे काय हे पण लक्षात येतं. आणि देहक्षेपणे म्हणजे काय हे सुद्धा यांच्याकडनंच कळतं आम्हाला. म्हणजे अस्थि परीचे जे काही वचनांचं अनुपालन आहे ते अनुपालन तुम्हाला स्वतःला तर करायचंच आहे, पण करण्याआधी तुम्हाला ते अनुपालन वाचावं लागेल, ते आचरण वाचावं लागेल. त्यासाठी स्मृतीस्थळ जो ग्रंथ आहे, वृद्धाचार आहे, मार्गरूढी आहे, हे तुम्हाला वाचून काढावे लागतील. तेव्हा अस्थिपरीचं आचरण म्हणजे काय ते यामध्ये आम्हाला बघायला मिळेल. आणि एवढं मोठं युद्धच एक प्रकारचं जिंकून ते आलेले आहेत. आत्ताच्या काळात इतकं सोपं आहे का? असं इतकं सोपं आहे का? म्हणजे त्या पत्नीला सोडायचं म्हणजे तिला काहीतरी तो खर्च द्या, हे द्या, ते द्या, नुकसान भरपाई द्या, ते काहीतरी केस करतात, ती लढत बसा. इतकं सोपं नाही. म्हणजे ते लग्न करणे सोपं नाही आणि ते तोडणं देखील सोपं नाही. अशा प्रकारची परिस्थिती आत्ताच्या काळामध्ये आहे. आणि मग भट्टोबासांकडे आले, भट्टोबासांना भेटी झाली आणि मागील सांगितले सर्व सांगितलं, काय झालं काय नाही. भट्टोबास म्हणाले, कसे आले तुम्ही, असेच पळून आले का काय झालं वगैरे. त्यांनी मग मागील अवघे सांगितले की असं झालं तसं झालं, 7-5 दिवस असं. आणि मग त्यांनी स्वतःहून मला जायला सांगितलं आणि मग मी आलेलो आहे. आणि ते ऐकोनी परिसोनी भटोबासी म्हणितले, ते ऐकोनी म्हणजे ऐकून घेतलं आणि समजून पण घेतलं की यांनी काय काय केलेलं आहे. नुसतंच भांडून नाही आले तिकडे ते, म्हणजे भांडून तर आलेच नाही केशवदास. म्हणजे असं असतं की घर सोडायचं तर आपण त्यांच्याशी भांडून आलो वगैरे, ते नाही. इथे भट्टोबासांनी ऐकला, पूर्ण क्रम ऐकला 7 दिवसाचा. आणि परिसोनी, परिसोनी म्हणजे समजून घेतलं की यांनी कुठल्या स्तराला जाऊन हे केलेलं आहे, आचरण केलंय, कुठले कुठले वचनांचं अनुपालन केलेलं आहे आणि कशा प्रकारे यांनी हे युद्ध एक प्रकारचं जिंकलेलं आहे. मानसिक युद्ध आहे. आपण सगळ्यात पहिले खचतो तो मानसिक याच्यामध्ये खचत असतो आणि मग वाचिक आणि मग शारीरिक. मानसिक जर का तुम्ही खचले नाही तर तुम्हाला पुढे कसलीच भीती नसते. मनसा वाचा कर्तव्य, सगळ्या क्रियांचा जो काही उद्भव असतो तो मनामध्ये सर्वात पहिले होत असतो, है ना. तुम्हाला एखादी गोष्ट खायची नाही पण आग्रह झाल्यानंतर मनात पहिले येतं, खाऊ का मग थोडं खाल्लं तर काय हरकत आहे, मग थोडं जेवण कमी करू त्याच्यापेक्षा, हे मनात सर्व सुरू असतं. आणि मग वाचने आपण मग हो ठीक आहे मग द्या थोडस. आणि मनातच तुम्ही हल्ले नाहीत अजिबात तर वाचेमध्ये आणि क्रियेमध्ये दोष येणारच नाही. आणि म्हणून त्यांची मनस्थिती भट्टोबासांनी समजून घेतली की यांनी जे केलं हे नुसतंच असं भावनिक होऊन केलेलं नाहीये, हे आचारयुक्त केलेलं आहे. म्हणजे आचारावर केशवदास किती ठाम आहेत हे भट्टोबासांच्या लक्षात आलं त्यांच्या बोलण्यावरून. स्वामींनी जसं भट्टोबासांनी काही त्यांना प्रश्न वगैरे केले असतील त्याचे उत्तर त्यांनी दिले आणि त्याच्यामध्ये तो ठामपणा आहे. आणि मग लक्षात आलं की त्यांचा तो आचार किती पक्का आहे. आणि मग भट्टोबास म्हणतात, म्हणजे त्यांची विकार शून्यता भट्टोबासांनी लक्षात घेतलेली आहे. आणि मग भट्टोबास म्हणतात की माझा केशव शुक योगेंद्र किंगा. माझा केशव म्हणजे केशवदास, केशिराजबास. आणि आचार्य भट्टोबास आता इथे एक अभिमानाने त्यांना एक प्रकारची पदवी देतात की माझा शुक योगींद्र, माझा केशव कसा आहे, एक प्रकारे शुक योगींद्र आहे. शुक योगींद्र म्हणजे शुकदेव जे आहेत ते जेव्हा ते अग्रपूजा वगैरे सुरू असते ना कृष्ण महाराजांच्या संबंधित, त्यावेळी त्याचं पूजेचं मान कोणाला द्यायचा. मग ते व्यासदेव म्हणतात की म्हणजे शुकदेव जे आहेत ते काय ज्ञानाचा पुतळा आणि
ब्रह्मचार्य त्यांच्याकडे आहे. ज्ञानिया आणि ब्रह्मचर्याचा पुतळा आहे. कोण? शुकदेव. तर त्या अग्रपूजेचा जो काही मान आहे तो त्यांना द्या. ते कसे आहेत? ज्ञानीय तर आहेतच आहे, पण ब्रह्मचर्याचे पुतळे आहेत, म्हणजे त्यांची त्यावेळेची ख्याती आहे ती. आणि स्वतः व्यासदेव त्यांना तशा प्रकारे त्यांना सन्मानित करत आहेत. आणि त्यांच्याकडे सगळे गेले. ते म्हणाले, अहो इथे कृष्ण महाराज असताना मला कुठे तुम्ही हे करता? म्हणजे अशा प्रकारे तिथे त्या संबंधित उल्लेख शुकदेव जे आहेत त्यांचा उल्लेख ब्रह्मचर्याचा पुतळा म्हणून त्यांचा तो झालेला आहे. आणि म्हणून त्या शुक योगींद्राची जी काय ख्याती होती, म्हणजे काय ख्याती होती की ब्रह्मचर्याचा पुतळा. तुम्ही सुद्धा कोण आहात? ब्रह्मचर्याचे पुतळेच आहात. म्हणजे इथून अनुसरणापासून जो जन्म आहे तिथून तुम्ही ब्रह्मचारी आहात. आणि तिथून तुम्ही विकाराला तुम्ही शरण गेलेले नाही आहात. आणि म्हणून शुक योगींद्रगा, माझा केशव शुक योगींद्रगा म्हणून भटोबास त्यांना संबोधित करत आहेत. म्हणून थोरची प्रशंसिले, आणि म्हणून त्यांची थोर प्रशंसा जी आहे ती त्यांनी केलेली आहे भटोबासांनी. आणि खरोखर आचार्य भट्टोबासांना म्हणजे असं सांगतात की स्वामी की शिष्याभिमान तो मेळी पसी अधिक. पत्नीपेक्षा पण एखाद्या गुरूंना म्हणजे कर्मराटीच्या गुरूंचं की त्यांना शिष्याचा अभिमान अधिक असतो. दैवराटीमध्येही तसंच आहे. गुरूंना आपल्या शिष्याचा विशेष अभिमान असतो. त्यांना जर का कोणी सांगितलं, तुमच्या गुरूंना जर का कोणी सांगितलं की तुमचा शिष्याचं वचन सगळे पाठांतर आहेत बरं का, चांगलं पाठांतर देतात, अभ्यास करतात, स्मरण करतात, सेवादास्य करतात, तर गुरूंना एकदम अभिमान वाटेल की छान, चांगलं वाटेल एकदम. तुमच्या गुरूंना जर का तुम्हाला प्राऊड फील करायचं असेल तर त्यांची नुसतीच दक्षिणा लावून ते प्राऊड फील होणार नाहीत. त्यांचं पूजन केलं त्याच्याने नाही होणार ते. परंतु जर का तुम्ही आध्यात्मिक बाजू तुमची पक्की केली तर त्यामुळे सुद्धा गुरूंना एक बरं वाटतं की नाही, आपण जे सांगितलं, आपण जे निरूपण केलं त्यानुसार याचं प्रवास सुरू आहे. आणि म्हणून भट्टोबासांनी थोडक्या कालावधीमध्ये जे काही निरूपण केलं, जे काही सांगितलं त्यावर जे अनुसरले आणि त्या अनुसरणावर केशवबास पक्के राहिलेले आहेत. अशी परीक्षा काही सगळ्यांनाच द्यावी लागते असं काही नाही, पण बहुतांशी द्यावी लागत असते असं पण आहे. पण त्यावेळेला आपली मनस्थिती मात्र आपण पक्की ठेवायची आहे. परत जरी प्रपंचात येण्याचा योग आला काही कारणास्तव, आपली मनस्थिती जी आहे, आपलं जे समर्पण आहे, आपलं जे मन आहे ते परमेश्वराकडेच असलं पाहिजे. ते इथे गुंतलं नाही पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचा आचार केशवबासांनी आपल्याला या ठिकाणी दाखवून दिलेला आहे. आमच्या आचार्याने देखील स्वामींनी घरी पाठवलेलं आहे. आणि ते पाठवणं म्हणजे कसं आहे की खरोखरच येथूनही जर का अव्यवस्था व्हावी तर व्यवस्था कुठून व्हावी? म्हणजे देवामुळे जर का अव्यवस्था होते असं म्हणतात तर व्यवस्था करणार आहेच कोण? परमेश्वरच व्यवस्था करतात. परमेश्वरामुळे काहीही अव्यवस्थित होत नाही. होत असेल तर त्याची व्यवस्था पण परमेश्वरच करून देतात. म्हणून भट्टोबासांचा जो पूर्वाश्रमीचा परिवार आहे त्यांची जी काही अव्यवस्था समजा होते आहे तर ती व्यवस्था करून देण्यासाठी भट्टोबासांना स्वामींनी स्वतः पाठवलेलं आहे घरी अनुसरणानंतर. आणि ती व्यवस्था त्यांना ती करायला लावली, कारण की ती स्वस्थता पण महत्वाची आहे. त्यांच्या अनुसरणालाही पण कोणी नाव ठेवले नाही पाहिजे. म्हणजे इत्यादी प्रकारे भट्टोबासांना पाठवलं. भट्टोबास आसक्त झाले का तिथे? आसक्त नाही झाले. ते जेवढं कार्य आहे तेवढं केलं आणि त्याच्यातनं परत ते अलिप्त झाले आणि परत सन्निधानामध्ये आलेले आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे आपण अनासक्त असू. जसं भट्टोबासांनी लुखाईसा बाबुळकरांना परत घरी पाठवलेलं आहे, परंतु ते आसक्त झालेले नाहीत. म्हणजे आपणच आपली परीक्षा घेण्यासाठी अनुसरणानंतर कधीतरी असाही प्रयोग करून बघायचा की आपली मनस्थिती काय होते, आपण पक्के आहोत का मनाने वगैरे, हे सुद्धा आम्हाला याच्यातनं बघायला मिळतं. आणि मग थोरची प्रशंसिले, थोर प्रशंसा भट्टोबासांनी यांची केलेली आहे. तथा रत्नमाळा स्तोत्र दर्शनी ईश्वरार्चन प्रशंसा 14 क्रमांकाची स्मृती. मग केशवबासी रत्नमाळा केलिया. रत्नमाळा स्तोत्र दर्शनी ईश्वरार्चन आणि प्रशंसा
म्हणजे त्यांनी जे काही रत्नमाळा स्तोत्र जे केलेलं होतं त्याच्या दर्शनी म्हणजे ते भट्टोबासांना दाखवलं की मी हे प्रबंध त्या ठिकाणी केला. आणि ईश्वरार्चन प्रशंसा म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी केलेली ईश्वरार्चन, परमेश्वराबद्दलचं जे काही वाखाणन त्यांनी केलेलं आहे ते बघून, ऐकून, वाचून भट्टोबासांनी त्यांची प्रशंसा केलेली आहे. मग केशोबासी रत्नमाळा केलिया म्हणजे काही उर्वरित असेल तेही त्यांनी ते पूर्ण केलं. तिया भट्टोबासांपासी वाचिलिया, भट्टोबासांकडे ते वाचून दाखवलेलं आहे. तर तेथ एकी ठाई देऊळवाड्याची भावे हनुमंत वाडा घातला होता. म्हणजे त्या ठिकाणी तिथे लिळेमध्ये पाहिजे होतं की देऊळवाड्याला स्वामी थांबले किंवा काय, असं देऊळवाडा म्हणून तो उल्लेख असला पाहिजे होता, पण तिथे हनुमंत वाडा लिहिला गेला होता. भट्टोबासांनी नुसतंच वाचून नाही काढलं, त्याच्यामध्ये जे काही सुधारणा आहे किंवा जे अन्यथा आहे ते चुकीचं आहे त्याची सुधारणा देखील केलेली आहे. आणि ते सांगतात की तो ऐकूनी भट्टोबासी म्हणितले तो हनुमंतवाडा नव्हे किंगा तो देऊळवाडा. इथे हनुमंतवाडा हे खोडून टाका, हे काढून टाका, तिथे देऊळवाडा लिहा. आणि मग भट्टोबास त्यांची प्रशंसा करतात की भले केले केशवदया, म्हणजे तुम्ही खूप भलं केलं, चांगलं कार्य तुम्ही केलेलं आहे. गोसाव्यांच्या अमोघा लीळा बांधलिया, स्वामींच्या अमोघ लीळा एका काव्यामध्ये तुम्ही बांधलेल्या आहेत. जसं आपण भजन म्हणतो की नाही, तुमच्या स्वामींनी तर गीत विको सांगितलेलं आहे. पंडित बासांना भट्टोबास म्हणतात की तुम्ही हे गीत वगैरे बनवायचं नाही, स्वामींनी गीत विको सांगितलेलं आहे. पण एक दिवशी त्यांनीच बनवलेलं विरह काव्य जे आहे ते स्वतः गातायत आणि भट्टोबास त्यांच्या मागे येऊन उभे राहिले. आणि भट्टोबासांनी ते ऐकल्यानंतर भट्टोबासांना इतका विरह भावला. आणि त्या काव्यामध्ये काय आहे, स्वामींचं विरह तर आहेच, परंतु त्यामध्ये काही लीळा असतील, काही आचरणपर काही गोष्टी असतील की ज्याच्यामध्ये ते आलेले आहेत. उगाच ते काही भजन लिहायचं म्हणजे काहीतरी लिहून ठेवायचं असं नाही, त्याच्यामध्ये तो लीळेंचा भाग असला पाहिजे, वचनांच्या संदर्भातला काही भाग असला पाहिजे. आणि ते म्हणत असताना तुम्ही देवाशी जोडले गेलेले असले पाहिजे. जसं आपल्याकडे अलीकडे गवळणी म्हणण्याचा प्रकार खूप वाढलेला आहे, तर त्याच्याने तुम्हाला 100% दोष लागणार आहे ते जर का म्हणत असाल तर. म्हणजे त्याच्याने कुठे देवाचं स्मरण वगैरे, अन्यथा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात, जे घडलेल्या नाहीयेत त्या काल्पनिक गोष्टी उगाच त्याच्यामध्ये लिहिलेल्या असतात. आणि म्हणणाऱ्यांना आणि वाजवणाऱ्यांना ते चांगलं वाटतं, ऐकणाऱ्यांना चांगलं वाटतं, असं नाही. आणि लीळापर भजन घेतलं तर आपल्याला झोप यायला लागते, है ना. असं काही बातम्या बघताना कोणाला झोप येत नाही, सिनेमा बघताना कोणाला झोप येत नाही, निरूपण ऐकताना झोप येते. किंवा मग लीळापर भजन म्हटलं की आपण म्हणतो थोडस एखादं उडत्या चालीचं घ्या बरं चांगलं. म्हणजे आपली आपण कुठे चाललेलो आहे, ऊर्ध्वगती का अधगती, काहीतरी आपण आपलं चिंतन केलं पाहिजे. इथे त्यांचं ते काव्य ऐकून भट्टोबास पंडित बासांना म्हणतात आजपासून तुम्हाला गीत गाण्याला अनुज्ञा आहे, तुम्ही करा. कारण की त्यामध्ये जे वाचल्यानंतर असे काही लीळापर भजनं आपल्याकडे आहेत बरं का, की ते जर का भजनं म्हटली की त्याच्यामध्ये लीळा एक एक लीळा येतात आणि ते ऐकल्यानंतर आपल्याला बरं वाटतं. एक एक लीळांचं चिंतन त्याच्यामधनं होतं. एकतर भजन म्हणायचंच नाही, म्हणायचं असेल तर लीळापरच भजन आपल्याकडनं म्हटलं पाहिजे. प्रायश्चित्त पर काय ऐकत असू आपण तर त्याच्यामधनं ते दुःख उद्भवलं पाहिजे. अशा प्रकारचं काव्य आपण म्हटलं पाहिजे. या व्यतिरिक्त जेवढं काही काव्य आहे ते आपल्याला निषिद्ध आहे, नको ते म्हणायला. त्याच्यामध्ये आपला वेळ जातो. जरी तुम्ही म्हटले देवाची आरती आहे, परंतु खरोखर तिथे देवाच्या गोष्टीचं स्मरण होतंय का त्या आरतीमध्ये, की उगाच आपलं तरी काव्य लिहिलेलं आहे आणि ते म्हणायचं आपल्याला. तसं असता कामा नये. तिथे परमेश्वरांचंच गुणानुमोदन आणि ते देखील ईश्वरोक्त वचनांच्या संबंधितच. आमच्या निळवट्ट भांडारेकरांनी जे काही स्तवन स्वामींचं केलेलं आहे, स्तुती केलेली आहे, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये भट्टोबा स्वामींची स्तुती करतात. त्या स्वामी त्यांना काय म्हणतात की येथीचेच येत आम्हाला ऐकवताय, जसे शब्द काय काही अनुभवाचं आहे तुमच्या. नाही देवा, तुम्ही सांगितलं तसं नाही,
तुमच्या अनुभवाचं पण असलं पाहिजे त्या काव्यामध्ये, तर मग त्या काव्याला अजून ते ग्रुप येतं. पंडित बासांमध्ये मुळातच त्यांच्यामध्ये तो विरह आहे आणि म्हणून त्यांच्या शब्दात तो अजून विरह काय होतो चांगल्या प्रकारे उद्भवतो. आणि आता केशवबासांचं पण असंच आहे की कुठेतरी स्वामींच्या लीळा चिंतनामध्ये एवढे ते मग्न आहेत, देवाला एवढं ते आठवत आहेत की अक्षरशः त्यांना ते संस्कृत बंध जो आहे तो लिहिल्या गेला. आणि तो लिहत असताना वरवडे मी कवी आहे म्हणून मी लिहितोय असं नाही, तर मुळातच हृदयातनं जे आलेलं आहे, नुसतंच लेखणीतनं नाही आलं, ते हृदयातनं आलं. आणि त्याच्यामुळे एक एक लीळा त्याच्यामध्ये बांधल्या गेल्या. आणि जे काही साधक वर्ग आहे त्यांनी नुसतं ते रत्नमाळा स्तोत्र जरी वाचून काढलं, नुसतंच वाचायचं नाहीये, ते म्हणायचं नाही, तर ते लीळा स्मरण त्याच्यातनं करायचं आहे. म्हणताना एक 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 लीळा अशी ती आली पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात की तुम्ही गोसाव्यांच्या अमोघ लीळा ज्या आहेत त्या तुम्ही काय केलेले आहेत, त्या एका त्या काव्यामध्ये बांधलेले आहेत. उत्तरार्ध पूर्वार्ध अशा 1500 ओव्या त्यांनी त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. आणि नंतर मग बाकीच्यांनी पुढच्या काही ओव्या ज्या आहेत त्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुवा वाक पुष्पी ईश्वरार्चन केले, आणि तुम्ही वाक पुष्पाने, म्हणजे देवाचं अर्चन करण्यासाठी हे फुलच पाहिजेत असं नाही. काय आहे वाक पुष्प, म्हणजे तिथे वाक पुष्प पण आहे, स्मरण पुष्प पण आहे, सेवादास सुद्धा एक पुष्पच आहे. या गोष्टी पण देवाला आपल्याला अर्पण करता आलं, म्हणजे फुलं नाही अर्पण केली तरी चालतात. जरी मी म्हटलं की 2 फुलं आणा बरं, मी तोडली का फुलं? तोडायला तर मीच सांगितलेली आहे की नाही. असं काय काय घरी असतं बरं का, त्यांच्या घरीच ते फुलांचे कुंड्या वगैरे असतात आणि ते ताजे ताजे फुलंच असं काढून आणायला बघतात. मी सांगतो की माझ्यासाठी फुलं तोडत असेल तर नका तोडू, राहू दे, झालं. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला जेवढा दोष टाळता येतो तेवढं टाळायचं. आणि आपल्या एका डोक्यामध्ये बसलेलं आहे की आता आमका महिना आहे का, मग ते म्हणतात शेवंतीची पिवळी फुलं व्हा. का बरं? सफेद व्हायली तर काय होईल, पिवळा रंग आमच्याकडे नको. किंवा ती अमकीच फुलं वाहिली पाहिजे, तमकीच फुलं वाहिली पाहिजे. चक्रधर स्वामींनी कुठे काही सांगितलं का? स्वामी सांगतात मा हे एक पुष्प इथे, म्हणजे स्वामी पुष्प एक वाईजे आणि मा हे एक जन्म इथे द्या. ते स्वामी नेमकं काय मागतायत? फुल मागतायत की जन्म मागतायत? काय मागतायत? जन्म मागतायत. फुलं देवाकडे भरपूर आहेत, फुलं देवाच्याच मनोधर्माने तयार झालेली आहेत, पाहिजे तेवढी फुलं देवाकडे आहेत. तुमचा जन्म मात्र देवाकडे नाही. देवाकडे काय नाहीये मला सांगा बरं, कुठली गोष्ट देवाकडे नाहीये? सगळं आहे देवाकडे, सगळं आहे. तुम्ही जे जे आता देवाला देताय ना ते सगळं देवाकडे आहे, फक्त तुम्ही जे देवाला देत नाही ना तेच देवाकडे नाहीये. आपला जन्म, आपला जो जीव आहे तो मात्र देवाकडे नाहीये आणि देव तो घेऊ शकत नाही. घेऊ शकले असते तर तिकडेच आपल्याला ईश्वर स्वरूपी पावन केलं असतं, तमातनं काढून इथे टाकून दिलं असतं स्वरूपामध्ये. पण तसं होऊ शकत नाहीये. आणि देव मा हे एक जन्म आम्हाला द्या म्हणून अनंत सृष्टीपर्यंत वाट बघताय. आणि आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी देवाला देतोय, फक्त जे दिलं पाहिजे आणि जे देव जे मागतायत ते मात्र आपण द्यायला तयार नाही. आपण वेगवेगळ्या रंगाची फुलं देऊन राहिलेलो आहे, परंतु पुष्परूपी जो काही जन्म आहे तो मात्र आपण देवाला द्यायला अजिबात तयार नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं कुठलेही फुलच वाहिलं पाहिजे, फुल वाहिल्यानेच हे होईल. अलीकडे तर मानव पंथामध्ये लक्ष फुलं वाहण्याची प्रथा नवीनच सुरू झालेली आहे. माझ्या लहानपणी तर नव्हती, कितीतरी वर्षही नव्हती, ही आता सुरू झालेली आहे. आपण सगळे लोक त्याच्यामध्ये लागलेलो, लाख फुलं व्हायची. आमचे स्वामी सांगतात लक्ष काय सांगितलं, पुष्प की जाप्य? सांगा बघा आता. लक्ष जाप्य आमचे स्वामी सांगतात, म्हणजे लक्षाचं स्मरण केलं पाहिजे. आपलं लक्ष काय आहे? श्री चक्रधर स्वामी. आणि स्वामी स्मरण सांगतात. आपण त्या प्रिंटिंग मिस्टेक करून लक्ष पुष्प करून टाकले. आता आपण फुलं वाहण्यावर भर देतो आणि स्मरण करण्यावर आपला कुठल्याही प्रकारचा भर नाही. हे असं का करतो आपण? प्रत्येक गोष्ट ईश्वरा वेगळी. आणि म्हणून इथे काय म्हटलं, वाक म्हणजे ईश्वराचं वाक पुष्पांनी.
अर्चन केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की मग भट्टोबास तर रोज फुलं आणत होते, त्यावेळी चक्रधर स्वामी प्रत्यक्ष आहेत पण, आणि ते स्वीकारत देखील आहेत. आणि काही वेळेला देव स्वीकारत नाहीत. बाईसांना म्हणतात आज काहीच बनवायचं नाही जेवण. देवा भिक्षेला कसं येईल, काय येईल, त्याच्यापेक्षा मी काहीतरी नाही, काहीच बनवायचं नाही, त्या दिवशी देव नाही स्वीकारत. म्हणजे जे देवाला अर्पण करणारे जे काही साधक वर्ग आहे ते परमेश्वराची प्रवृत्ती बघून ते अर्पण करत असतात. परमेश्वर काय म्हणतात, त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांना स्वीकारायचं आहे की नाही स्वीकारायचं आहे, हे सगळं देवाचाही मनोधर्म जाणणारे तिथे लोक आहेत. आणि मग तो विषय अर्पण केल्या जात असतो. पण तुम्ही आम्ही असन्निधानातले लोक आहोत. म्हणून बघा, मगाशीच आपण बघितलं की सन्निधानी पंचकृष्ण आहे, पण असन्निधानी पंचनाम आहे. म्हणजे तिथे आम्हाला लगेच असन्निधान आल्यानंतर आमच्यासाठी विधी एक वेगळा आहे. आमचे स्वामी सांगतात की भट्टोबासांना की असन्निधान धर्म जिज्ञासा, म्हणजे सन्निधान धर्म वेगळा आहे आणि असन्निधान धर्म त्यातल्या त्यात काहीतरी बदल आहे सन्निधान आणि असन्निधान धर्मामध्ये. जे सन्निधानात जसं चाललं तसंच असन्निधानात चालेल नाही, काहीतरी त्याच्यामध्ये बदल आहे. म्हणून आवर्जून ती लीळा आलेली आहे की असन्निधान धर्म जिज्ञासा तुम्ही, असं आवर्जून स्वामी त्यांना प्रश्न करायला सांगतात. म्हणजे इत्यादी प्रकारे आम्हाला पुष्पांपासनं फुलांपासनं थोडस बाजूला जर का हटून जर का आम्हाला पुढे जायचं असेल तरची गोष्ट, नाही तर एरवी फुलं वाहत राहा आपण. परंतु पुढे जर का जात असू आपण तर मग या ठिकाणी ते काय म्हणतात, वाक पुष्पी ईश्वरार्चन, ईश्वराचं अर्चन झालं पाहिजे. आणि आमचे स्वामी सांगतात की जीव जीवार्चन घडे, ईश्वरार्चन ते कैची न घडे. आणि आम्ही म्हणतो आम्ही देवाचं पूजन करतो आहोत, गंध लावतोय, फुलं वाहतोय, देवाला स्नान घालतो आहोत. काल कोणीतरी म्हटलं मी देवाला स्नान घालणार आहे. म्हटलं देवाला स्नान नका घालू, देव आता तिकडे आहेत उत्तर दिशेला, तुम्ही असं करा विशेषांना स्नान घाला. त्यामुळे हा तेच विशेषांना, म्हटलं तेच नाही, ते वेगळे आहेत, हे वेगळे आहेत. ज्यांनी विशेष ज्यांच्यामुळे झाले स्पर्शामुळे ते स्वामी वेगळे आहेत, आणि ज्या विशेष तयार झाले ते विशेष वेगळे आहेत. म्हणजे आपल्या या बोलण्यामध्ये सुद्धा दोष नसला पाहिजे, है ना. एखाद्या साधूंना किती मोठे अधिकरण आहेत त्यांना चक्रधर स्वामी म्हणू का आपण, नाही. म्हणजे अन्यथा बोलण्यात नाही आलं पाहिजे. आणि अधिकरण किती मोठे असो तेही स्वतःला कधीही देव म्हणून घेत नाही. ह्याच आमच्या पंथाची ही वेगळीच वैशिष्ट्य आहे. ती वैशिष्ट्य आपण सुद्धा सांभाळलं पाहिजे. विशेषाला विशेषच म्हटलं पाहिजे आणि देवाला देवच म्हटलं पाहिजे. तर ईश्वरार्चन ते कैची न घडे. तुम्ही म्हटले आम्ही भरपूर फुलं वाहिली पूर्ण मार्गशीर्ष महिनाभर, म्हणजे ईश्वरार्चन झालं का? ईश्वरार्चन ते कहीची न घडे असं स्वामी म्हणतात. बाईसा म्हणतात बाबा घडविती तरी घडे. मग ते ईश्वरार्चन म्हणजे काय आहे, तर तो संपूर्ण आचाराचं अनुपालन हेच ईश्वरार्चन आहे. आणि ते ईश्वरार्चन कसं घडतं, हे नामाच्या 10 ठाया संदर्भातली जी लीळा आहे त्या लीळेमध्ये आमच्या स्वामींनी ते सांगितलेलं आहे. तो स्मरणे, चिंतने, आठवणे, मनने, कीर्तने, पूज्य भज्य किंगा, देवाचं भजन पूजन त्याच्याने होत असतं. आणि म्हणून हे पण विषय आपण लक्षात घेतले पाहिजे. आणि अशा प्रकारे वाक पुष्पी ईश्वरार्चन केले, म्हणजे वाक पुष्पांनी, म्हणजे त्या ठिकाणी लीळा ज्या आहेत त्या लीळेंचं जर का आपण उच्चारण केलं, तुम्ही ते लिहून ते त्याचं ईश्वरार्चन झालेलं आहे. आणि बाकीचे जे आहेत ते वाचून ईश्वरार्चन, म्हणजे तुम्हाला ते वाचत असताना पूर्ण ती लीळा डोळ्यासमोर आली पाहिजे. आणि कुठेतरी अंगाला शहारे आले पाहिजेत, काटे आले पाहिजेत, डोळ्यामध्ये अश्रू आले पाहिजेत, मन हेलावलं पाहिजे, त्याच्यात आनंदही झाला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये कुठेतरी चतुरीत दुःख पण आलं पाहिजे. अशा प्रकारचं जर का आपण एखादं स्तोत्र, कुठलं, हे लीळायुक्त बरं का, बाकीचे नाहीत, तर मग ते ईश्वरार्चन आपल्याकडनं पण घडू शकतं. सायंकालीन जो पूजा अवसर आहे ते म्हणत असताना समोर सगळं, सकाळचा पूजा अवसर आहे ते म्हणताना सगळं दृश्य असं समोर असं आठवलं पाहिजे. आणि ते हळूहळू म्हणत 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 सगळा प्रसंग डोळ्यापुढे आला पाहिजे. तर ते स्मरणाच्या द्वारे ईश्वरार्चन आपलं घडलं. निर्हेतुक दास्य करत असाल तर दास्याच्या माध्यमातून ईश्वरार्चन घडलं. अन्नदान निर्हेतुक करत असाल, विधी म्हणून माझ्या देवाने सांगितलं म्हणून, तर ते अन्नदानाच्या द्वारे ईश्वरार्चन ते घडलेलं आहे. अशा विविध प्रकारे ईश्वरार्चन आपल्याला करता
येतं. आजच्या या सत्रामध्ये आपण केशोबासांच्या संदर्भामध्ये 13 क्रमांकाची आणि 14 क्रमांकाची अशा 2 स्मृत्या आजच्या या सत्रामध्ये श्रवण आणि चिंतन केलेल्या आहेत. दंडवत हो.